एका गावामध्ये राहणारा एक 22 वर्षीय तरुण होता आणि त्या तरुणाला एका तरुणीबरोबर प्रेम झालं होतं। आता प्रेम ज्या तरुणीबरोबर झालं होतं ती फक्त 13 वर्षाची होती आणि 22 वर्षीय तरुणाला 13 वर्षीय तरुणीबरोबर प्रेम झालं आणि गावामध्ये धक्कादायक घडलं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच बुलढाणा जिल्ह्यातील। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे सिंदखेड राजा तालुका आहे त्या तालुक्यामध्ये शेंदूरजण नावाचं गाव आहे आणि याच गावामध्ये राहणारा एक 22 वर्षीय तरुण आहे, त्याचं नाव आहे गोपाळ। आता शिक्षणाच्या वयामध्ये पुढं काय करायचं या वयामध्ये सगळं काही शिकण्याच्या वयामध्ये या 22 वर्षीय तरुणाला एका तरुणीबरोबर प्रेम झालं। आता जेव्हा प्रेम होतं तेव्हा काहीतरी धक्कादायक घडतं। अगदी त्याच पद्धतीनं या 22 वर्षीय तरुणासोबत सुद्धा झालं। आता ज्या तरुणाला ज्या तरुणीबरोबर प्रेम झालं होतं ती तरुणी सुद्धा जास्त काही मोठी नव्हती। ती तरुणी 13 ते 14 वर्षाची होती आणि ती सुद्धा याच्या प्रेमामध्ये पडलेली होती। आता गावातले दोघं जण एकमेकांवर प्रेम करू लागले, एकमेकांना बोलू लागले, विविध ठिकाणी भेटू लागले, पण मात्र यांना आयुष्यभर एकत्र राहता आलं नाही, सगळं काही करता आलं नाही। कारण की त्यांनी याच वयामध्ये कोवळ्या वयामध्ये घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी होता आणि त्या दोघांनी निर्णय घेतला तो म्हणजे गळफास लावून आत्महत्या करण्याचा। आता त्यांच्या मागे जो त्रास होता, गावकऱ्यांनी केलेली टीका होती आणि घरच्यांनी नाकारलेलं प्रेम होतं, असे विविध कारण त्या पाठीमागे होते। म्हणून त्या दोघांनी गावाच्या जवळच शेतामध्ये एका झाडाला गळफास लावून दोघांनीही आत्महत्या केली। आत्महत्या केल्याची बातमी परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली। घटनास्थळी संपूर्ण गाव, आजूबाजूचे लोक सुद्धा आले। ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळं संपूर्ण गाव हे शोकाकुळ झालं होतं, सगळीकडे दुःखाचं वातावरण पसरलेलं होतं। आता या गोष्टीची, या घटनेची माहिती तो जो गोपाळ खिल्लारे होता याच्या घरी सुद्धा पोहोचलेली होती। माहिती मिळताच हे जे गोपाळ खिल्लारे आहे 22 वर्षाचा तरुण, त्याच्या वडिलांना सुद्धा मोठा धक्का बसला। समाजामध्ये बदनामी होईल, पुढील जे काही आहे ती कारवाई त्यांच्यावर होईल, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, असे विविध प्रश्न त्यांना पडले आणि त्यांनी सुद्धा याच गावामध्ये दुसऱ्या ठिकाणी स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली आणि धक्कादायक घटना घडली। यामुळं संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे। ही संपूर्ण घटना 23 डिसेंबर 2023ला घडलेली आहे आणि जे गोपाळ खिल्लारेचे वडील आहेत त्यांचं नाव आहे समाधान खिल्लारे। हे 55 वर्षाचे आहेत आणि त्यांच्या मुलानं केलेलं त्या तरुणीबरोबर प्रेम आहे, त्यामुळं त्या दोघांनी सुद्धा आत्महत्या केली आणि त्या तरुणाच्या बापाला सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ आली। 22, 23, 24 हे जे काही वय आहे ते शिकण्याचं आहे, सवरण्याचं आहे, पुढची जिंदगी कशी जगायची याचं आहे, एकंदरीत संपूर्ण नियोजन करण्याचे आहे। प्रेम हे प्रत्येक माणसाला होतं, ते त्या वयात होतच असतं, पण मात्र त्या ठिकाणी जे आपण करतोय, योग्य करतोय, अयोग्य करतोय, जे काही करतोय त्याची योग्य माहिती घेऊन घरच्यांशी संवाद साधून जर केलं तर अशा दुर्दैवी घटना घडू शकत नाहीत, असंच आपल्याला एकंदरीत वाटतं। या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।